आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार साईनाथ धुळे यांच्या कार्यालयात आलेलो आहोत। साईनाथ धुळे आपल्यासोबत आहेत। साईनाथजी, आपण जिल्हा परिषद व नागोठणे गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल त्याबद्दल आपण? खरं तर मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं खूप खूप आभारी आहे की माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला AB फॉर्म देऊन त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली। कारण आपण बघत आहोत की भल्याभल्याने AB फॉर्म मिळत नाही, पण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला AB फॉर्म दिला, त्याबद्दल मी खूप खूप राजसाहेबांचा आभार आहे। आपलं विकासाच्या दृष्टीने काय विजन असणार आहे किंवा आपण काय आराखडा तयार केलेला आहे? खरं तर ह्या विभागामध्ये विकास हा झालेलाच नाही आहे बिलकुल। नाही इथं पाण्याचा प्रश्न सुटला आहे, नाही इथं डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला, अनेक प्रश्न इथं प्रलंबित आहेत। वाढती महागाई असेल की अनेक या विभागामध्ये भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी भरपूर असे मुद्दे आहेत, पण ते एक एक मुद्दे आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्याचं हे करतील आणि लोक आम्हाला त्याला सहकार्य करतील, एवढं आम्हाला खात्री आहे। साईनाथजी, आता नागोठणे विभागात अशी अफवा पसरली आहे की आपण आपला उमेदवारी अर्ज मागं घेणार आहात, अशी अफवा पसरली, याबद्दल काय सांगाल आपण? खरं तर माझा जन्म हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासूनच झालेला आहे। मी कोणत्याच पक्षात नव्हतो, काही नव्हतो। मला जेव्हा मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे आणि हळूहळू काम करत करत आज मी तालुका अध्यक्षपर्यंत पोचलेलो आहे। त्यामुळं माझे जे निर्णय आहेत ते सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो मला आदेश देतील त्याचं तंतोतंत पालन करण्याची ताकद, क्षमता माझ्यात मात्र नक्की आहे। म्हणजे एकंदरीत आपण ज्या अफवा पसरल्या आहेत त्या अफवाच म्हणाव्या लागतील आणि आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहात। 100% मी माझ्या पक्षाशी पूर्वीपासून, म्हणजे पक्षाची कोणतीही भूमिका असो ती भूमिका आम्ही अंमलात आणतो। साहेबांचा कोणताही आदेश असो, प्रत्येक आदेशाचं पालन या नागोठणे विभागातून पहिला मीच करत असतो आणि त्याचं ह्यापुढेही करत राहील। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांसाठी आपण काय सांगू इच्छिता? की समोरचे विरोधक जे आहेत ते गरगंज पैशांनी भरपूर आहेत आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला मी गेले 10 वर्ष राजकारणात सक्रिय आहे। मी प्रत्येक इथल्या कोणत्याही अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठत असतो। मला एक संधी देऊन बघा, एक संधी, पुन्हा तुम्हाला कुठलेच तुमचे प्रश्न राहणार नाही याची मात्र गॅरंटी आहे आणि इथली मराठी जनता हे माझ्यासाठी एवढं करेल आणि राजसाहेबांवर विश्वास ठेवून हे मला एक संधी देतील याची मला पूर्ण खात्री आहे। धन्यवाद साईनाथजी। रायगड टुडे न्यूजसाठी कॅमेरामॅन श्रीराज पत्कीसह रोशन पत्की। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।